तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपल्या कांद्याची लागवड तर पूर्ण झालेली आहे आणि आता वेळ आलेली कांद्याला आंबवणी देण्याची. पण आंबवण्याच्या आधी आपल्याला कांद्याला आपला बेसल डोस द्यायचा आहे, म्हणजेच आपला पहिला डोस द्यायचा आहे कांद्याला. तर कांद्याला पहिला डोस आपण कोणकोणता देणार आहे आणि आपला डोस द्यायचा इथं काम चालूच आहे, पण त्यामध्ये आपण कोणता कंटेंट वापरणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. तर कांद्याला बेसल डोसमध्ये आपण कोणकोणती खतं घेतली. आपण सिलिकॉनच्या 2 गोण्या 50 किलोच्या घेतल्यात, म्हणजे 100 किलो सिलिकॉन आहे. त्यानंतर महादनचं 24-24-24 चे एक गोणी घेतलेली आहे 50 किलोची. महादनची सल्फरची एक 50 किलोची गोणी घेतलेली आहे. महाझाईमची 25 किलोची एक गोणी घेतलेली आहे आणि ऑर्गॅनिक कार्बनची एक गोणी आणि कांदा स्पेशल म्हणजेच आपला ओनियन स्पेशलची एक गोणी घेतली आहे 50 किलोची. आणि हा सगळा खत आहे ना आपण एकजीव करून आपल्या कांद्याला बेसल डोसमध्ये देणार आहे. आणि ह्यामधले मेजर जे खतं आहेत ही सगळी सेंद्रिय म्हणजेच ऑर्गॅनिक आहेत, की जेणेकरून आपल्या मातीचा पोत सुधारला जावा आणि माती सुपीक राहावी. ह्याकडे आपला जास्त आपलं लक्ष त्याकडे जास्त आहे की आपली ऑर्गॅनिक फार्मिंग कशा प्रकारे जास्त करता येईल. तर आता मी तुम्हाला दाखवते की सगळं खत एकजीव करून आपण कशा प्रकारे मारणार आहे. आता ते एकजीव केलेलं खत बघा, ते पूर्णपणे एकजीव केलेलं खत आता दादा झोळीमध्ये भरतोय आणि अशा प्रकारे ते झोळीमध्ये भरून आपण आता आपल्या कांद्याला मारणार आहे. ते हे बघा झोळीमध्ये घेऊन दादा बघा तुम्हाला ना खत कशा प्रकारे आपल्या कांद्याला पांगवून टाकतो आणि पूर्णपणे ते विस्कटून टाकायचं आहे. कांद्याला आता आंबवणी देण्याच्या आधी तुम्हाला इथं जमिनीमध्ये दिसत असेल की ह्या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत, त्यामध्ये ते पूर्णपणे खत जमिनीमध्ये जाते आणि त्या भेगांमध्ये ते डायरेक्टली ह्यामध्ये जाणार. ज्यावेळेस आपण आपल्या कांद्याला आंबवणी म्हणजेच पहिलं पाणी देणार आहे तर त्यावेळेस ते भेगांमध्ये गेलेलं खत हे पूर्णपणे विरघळून मातीमध्ये एकजीव होऊन त्याचा अपटेक करायला सोपं जाणार आहे आणि आपला बेसल डोस हा पूर्ण कांद्याच्या वाढीसाठी फायदेशीर ठरणार आहे. तर अशा प्रकारे आपला कांद्याचा बेसल डोस पूर्ण झालेला आहे.